Hello student, welcome in standard 7. Subject General Science, chapter number 16, Natural Resources. Children, last period we have also discussed Natural Resources chapter. Today we are teaching forest resources. म्हणजेच वनसंपत्ती, त्याला मराठीमध्ये आपण असं म्हणतो. कॅन यू टेल, सांगा पाहू. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मीन बाय फॉरेस्ट, जंगल म्हणजे काय. अँड सेकंड क्वेश्चन इज व्हॉट देअर युजेस, त्यांचा वापर काय काय होतो किंवा काय आहे. An extensive area of land covered by a variety of plants is called as forest. म्हणजे वनस्पतींच्या विविध जातींनी व्यापलेला सर्वसाधारण विस्तृत प्रदेश. एक्सटेन्सिव्ह एरिया म्हणजे विस्तृत किंवा खूप सारा पसरलेला भाग किंवा जमीन. कव्हर्ड बाय म्हणजे व्यापलेली आहे. व्हरायटी ऑफ प्लांट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींना व्यापलेली जी जागा आहे त्याला आपण फॉरेस्ट असं म्हणतो. अ फॉरेस्ट इज नॅचरल हॅबिटॅट ऑफ प्लांट्स. तर याच्यामध्ये विविध प्रकारचे किंवा अधिवास करणारे प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स राहतात. अबाउट 30% ऑफ टोटल लँड ऑफ द वर्ल्ड इज कव्हर्ड बाय फॉरेस्ट. म्हणजे जगाच्या एकूण जी आपली जमीन आहे त्याच्यापैकी 30% जमीन जी आहे ती या फॉरेस्टनं व्यापलेली आहे. फॉरेस्ट परफॉर्म सर्टन स्पेसिफिक प्रोटेक्टिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स. मग हे जे आहे जंगलांचे जे विशिष्ट असे प्रोटेक्ट करणारे किंवा संरक्षक किंवा उत्पादन असे कार्य केली जातात. आता प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स ऑफ फॉरेस्ट कोणती आहेत तर ते बघायचे. म्हणजे जंगलांची कार्य किंवा संरक्षक कार्य कोणती. फर्स्ट, टू रेड्यूस द वेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. म्हणजेच पृष्ठभागावरून जे वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करण्यासाठी या फॉरेस्टची मदत होते. जर पावसाचं पाणी खूप प्रमाणावरती वाहून येत असेल तर त्या ठिकाणी जर आपण झाडं लावली तर ते झाडांच्या मुळ्या पाणी शोषून घेतात, त्यामुळे तिथं पाण्याचा वेग कमी होतो. सेकंड, टू प्रिव्हेंट सॉईल इरोजन. सॉईल इरोजन म्हणजे जमिनीची धूप होणे. जमिनीची धूप म्हणजे झाडं जर नसतील, एखादी वावटळ जर आली तर काय होतं, माती खूप प्रमाणावरती धुलीकणाच्या रूपामध्ये एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी जाते किंवा खूप पाऊस जर आला तर ते माती वाहून जाते. मग हे सॉईल इरोजन कमी करण्यासाठी झाडं लावली जातात जेणेकरून माती त्याच ठिकाणी राहील, दुसरीकडे जाणार नाही. थर्ड, टू हेल्प पर्क्युलेशन ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड. तर पाणी पर्क्युलेशन ऑफ वॉटर म्हणजे पाणी मुरणं. तर जास्त झाडं लावल्यामुळे काय होतं, पावसाचं पाणी जमिनीमध्ये जास्त प्रमाणावरती पर्क्युलेट होतं. टू कंट्रोल फ्लड्स म्हणजे पुरावरती नियंत्रण ठेवता येतं. फिफ्थ, टू रेड्यूस द रेट ऑफ इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवनाचा जो वेग आहे तो ह्या फॉरेस्टमुळे कमी होतो. टू प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ म्हणजे वन्यजीव आहेत, पशु पक्षी, त्यांचं संरक्षण होतं. सेवन्थ, टू मेंटेन द बॅलन्स ऑफ ॲटमॉस्फेरिक गॅस. हवेतील जे गॅसियस आहेत वेगवेगळे तर त्यांचं म्हणजे त्यांचं ॲटमॉस्फेरिक जे आहे म्हणजे संतुलन जे आहे ते मेंटेनमध्ये होतं. दस फॉरेस्ट हेल्प इम्प्रूव्ह अँड मेंटेन द क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे अशा रीतीनं पर्यावरणाची जी गुणवत्ता आहे ती सुधारण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी या जंगलाची मदत होते. बुक्स माय फ्रेंड हे यावर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये नाही. नेक्स्ट पॉईंट बघा, प्रोटेक्टिव्ह फंक्शन कोणती आहेत. उत्पादक कार्य त्याला आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी वनस्पती. काही प्लांट्स दिलेत आणि त्यांचे मेडिकल यूज फॉर ट्रीटमेंट म्हणजे औषधी गुणधर्म कोणते आहेत. फर्स्ट, अडुळसा. अडुळसाचा वापर कशासाठी केला जातो बघा, कफ अँड कोल्ड म्हणजे खोकला आणि कफ दूर करण्यासाठी केला जातो. सेकंड, बेल. तर त्याच्यावरती डायरियासाठी म्हणजे अतिसारावरती इलाज म्हणून वापर केला जातो.
नंतर नीम म्हणजे कडुलिंब, फेवर अँड कोल्ड ताप आणि सर्दी यावरती त्याचा उपाय म्हणून केला जातो. पेरिविंकल म्हणजे सदाफुली, त्याच्यापासून कॅन्सर म्हणजे सदाफुलीच्या अर्काचा कॅन्सरवरती उपचार करण्यासाठी वापर केला जातो. सेनामेनॉन म्हणजे दालचिनी, डायरिया अँड नवसा म्हणजे अतिसार किंवा मळमळ होणे याच्यावरती हा उपाय केला जातो. नंतर सिंकोना म्हणजे याचा वापर बघा मलेरिया झाल्यावरती औषध म्हणून केला जातो. म्हणजे हे जे प्लांट्स आहेत ह्या प्लांट्सचा काही त्यांचे जे लीफ असेल, फ्लावर असेल, रूट, स्टेम हे जे पार्ट्स आहेत वेगवेगळे प्लांट्स आहेत तर त्या प्लांट्सचा वापर करून त्याच्यावरती ट्रीटमेंट घेऊन मग हे मेडिसिनल यूज केलं जातं. डायरेक्ट झाडाचं पान तोडले आणि खाल्ले असं होत नाही, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेस केल्या जातात. आता प्रिपेअर अ लिस्ट ऑफ मेडिसिनल प्लांट्स लाईक तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे ज्या मेडिसिनल प्लांट आहेत तर त्याची लिस्ट करायची आहे. तर बघा इथं सांगितलं अश्वगंधा, शतावरी, आमला, हिरडा, बेहडा, तुलसी अँड देअर uses. Take the help of your grandparents or people in your neighborhood who have knowledge of plants to obtain the information. मग ह्या सगळ्या मेडिसिनल प्लांट्स तुम्ही काय करायच्या कलेक्ट करा आणि तुमच्या आसपासच्या आजी आजोबा किंवा काही ज्या लोकांना ह्या वनस्पतींविषयी माहिती आहे त्यांची मदत घ्यायला सांगितलेली आहे. वूड लाकूड. We get strong durable wood as also firewood from trees like teak, मोहंगाय, नीम, अकेसिया, सुबाब. तुम्हाला जास्त स्ट्रॉंग, ड्युरेबल म्हणजे जास्त काळ टिकाऊ वूड पाहिजे असेल तर तुम्ही फायरवूड वापरता. त्या कोणकोणते वापरता बघा, टिक सागाचं वापरता, मोहंगाय म्हणजेच त्याला आपण शिसम म्हणतो, नंतर नीम, कडुलिंब, अकेसिया, बाबूळ आणि सुबाबूळ ह्या ज्या वनस्पती आहेत त्यांचं जे लाकूड आहे तर ते कसं आहे स्ट्रॉंग अँड ड्युरेबल. फायरवूड म्हणजेच जळाऊ लाकड. वूड इज used for making furniture, farming implements and various other articles as well as in construction work. तर ह्या लाकडाचा वापर कसा केला जातो किंवा कुठे केला जातो तर फर्निचर, घरामधलं वेगवेगळं लाकडी फर्निचर तुम्ही बघितलं. फार्मिंग इम्प्लिमेंट्स म्हणजे शेतीची जी वेगवेगळे अवजार आहेत तर त्या अवजारांमध्ये सुद्धा ह्या लाकडाचा वापर केला जातो. नंतर व्हेरियस अदर आर्टिकल्स वेगवेगळ्या वस्तू अँड कन्स्ट्रक्शन्स वर्क म्हणजे बांधकामामध्ये या लाकडाचा खूप प्रमाणावरती वापर केला जातो. लाकडी फळ्या वगैरे बघित असते, लाकडी खांब असतील. फॉरेस्ट वेल इन्क्लूड फायबर्स, पेपर, रबर, गम अँड एरोमॅटिक सबस्टन्सेस म्हणजे जे जंगल संपदा आहे किंवा जंगलामध्ये ज्या आढळून येतात त्याच्यापासून आपल्या फायबर्स, धागे, पेपर, नंतर रबर, नंतर डिंक आणि ॲरोमॅटिक सबस्टन्स म्हणजे सुगंधी द्रव्य आपल्याला भेटतात. वी गेट फ्रॅग्नेंट इसेन्शियल ऑइल फ्रॉम लेमन ग्रास, व्हॅनिला, केवडा, फेंटिवर म्हणजे खस अँड युकॅलिप्टस. मग हे तुम्हाला निसर्गामध्ये काही ज्या म्हणजे फॉरेस्टमध्ये ज्या प्लांट्स आहेत त्या प्लांट्सपासून हे सगळे भेटतात. मग तुम्हाला वेगवेगळे इसेन्शियल ऑइल म्हणजे सुगंधी द्रव्य मिळवता येतात. मग त्याच्यामध्ये कोणकोणती सुगंधी द्रव्य आहेत तर लेमन ग्रास असेल, गवती चहा पण त्याला म्हणतो, नंतर व्हॅनिला इसेन्स माहीत असतं सर्वांना, केवडा इसेन्स असतो, नंतर खस किंवा युकॅलिप्टस म्हणजे निलगिरी, या निलगिरीच्या सुद्धा वेगवेगळी सुगंधी द्रव्य किंवा त्याचे अर्क काढून घेतले जातात. सँडलवूड अँड ऑइल ऑफ युकॅलिप्टस आर युज्ड फॉर मेकिंग सोप. सँडलवूड म्हणजे त्याला आपण चंदन असं म्हणतो, चंदनाचं लाकूड, आणि ऑइल ऑफ युकॅलिप्टस म्हणजे निलगिरीचं तेल याचा वापर साबण तयार करण्यासाठी केला जातो. कॉस्मेटिक सौंदर्य प्रसाधने, इसेन्स स्टिक्स म्हणजे उदबत्ती तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो. त्याचबरोबर इन ॲडिशन वी गेट व्हेरियस फ्रूट्स, बल्ब्स, रूट्स, हनी, सेलिंग वॅक्स, कॅच्यू, डायज एक्सेट्रा फ्रॉम फॉरेस्ट. त्याचबरोबर आपण निसर्गामध्ये आढळणाऱ्या किंवा फॉरेस्टमध्ये आढळणाऱ्या प्लांट्सपासून आपण वेगवेगळ्या प्रकारची फुलं, बल्ब्स, कंदमुळं, रूट्स, नंतर
कॅच्यू म्हणजे काथ, डायज किंवा वॅक्स या सगळ्यांचा वापर करतो किंवा आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न फॉरेस्टपासून भेटतं. नेक्स्ट पॉइंट, हाऊ टू कन्झर्व फॉरेस्ट. म्हणजे हे जंगलाचं आपण कन्झर्व म्हणजे संवर्धन किंवा रक्षण कसं करायचं. तर बघा, यंग ट्रीज शुड नॉट बी कट. म्हणजे जी कमी वयाची किंवा जी लहान झाडं आहेत ना त्यांचं कटिंग करायचं नाही, मी तोडायची नाहीत. सेकंड, मेनी मोर ट्रीज दॅन आर कट डाऊन शुड बी प्लांटेड अँड लॉक्ड आफ्टर. म्हणजे जेव्हा तुम्ही मोठी झाडं तोडणार आहात किंवा खूप प्रमाणावरती झाडं तोडणार आहात किंवा तोडली जात आहेत, तर जेवढी झाडं आपण तोडणार आहेत तेवढीच झाडं आपण दुसरी लावली पाहिजेत. थर्ड, द स्ट्रेंजेंट रेस्ट्रिक्शन्स, लॉज, रेग्युलेशन रिगार्डिंग यूज ऑफ फॉरेस्ट शुड बी स्ट्रिक्टली फॉलोड. म्हणजे जंगलाच्या वापराबाबत कडक नियम केले पाहिजेत, कायदे केले पाहिजेत. लॉज म्हणजे कायदा आणि रेग्युलेशन्स रिगार्डिंग नियमचं पालन वगैरे करायला हवं, तरच आपण हे फॉरेस्ट आहे ते सेफ राहील. नेक्स्ट पॉइंट, ओशियन. ओशियन रिसोर्सेस. तर या ठिकाणी तुम्हाला लेट्स रिकॉलमध्ये काही क्वेश्चन विचारलेत. फर्स्ट, नेम द ओशियन ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीवर जे ओशियन्स आहेत तर ते कुठे आहेत किंवा कोणते आहेत त्यांचं नेम सांगता येईल का. आणि सेकंड क्वेश्चन, हाऊ इज सी वॉटर युजफुल टू अस इवन दोज इट इज साल्टी. म्हणजे समुद्राचे खारट पाणी असून सुद्धा ते आपल्यासाठी उपयुक्त कसं ठरत असेल बरं. पुढे बघा, वी हॅव लर्न दॅट ओशियन ऑक्युपाय अ ग्रेटर पार्ट ऑफ द अर्थ सरफेस दॅन लँडर्स. म्हणजे पृथ्वीवरील जमिनीपेक्षा अधिक भाग हा सागराने किंवा समुद्राने व्यापलेला आहे, हे आपण अभ्यासलेलं आहेच. एनर्जी कॅन बी ऑफ्टेन ऑन अ लार्ज स्केल फ्रॉम ओशियन्स. म्हणजे समुद्रापासून मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ऊर्जा मिळते. सी वेव्स, अ हाय अँड लो टाईड and ocean currents are being used for generation of power. म्हणजे हाय अँड लो टाईड्स ज्या आहेत म्हणजे भरती आहोटीच्या ज्या लाटा आहेत तर त्या लाटांचा आणि समुद्र प्रवाह जो आहे तर यांचा वापर करून आपण जनरेशन ऑफ पॉवर म्हणजे ऊर्जेची निर्मिती केलेली आहे. लास्ट इयर वी हॅव लर्न समथिंग अबाउट इन जिओग्राफी. देअर आर रिझर्व of a variety natural resources in seawater at the bottom of the sea and beneath the seabeds too. मग आपण तुम्ही 6वी मध्ये तर याविषयी अभ्यासलेच आहे, पण सागर तो सीबेड्स म्हणजे जो आहे सी वॉटर किंवा बॉटम ऑफ द सी बेनिथ म्हणजे सीबेड्स जे आहे समुद्र तळ वगैरे आहे तर समुद्र तळाशी अनेक नैसर्गिक साठे तुम्हाला तिथं आढळून येतात. These resources available from seas and oceans are called marine resources. मग हे जे समुद्रामध्ये आपल्याला काही नैसर्गिक संपत्ती जी आढळून येते तर त्याला मराईन रिसोर्सेस असं म्हणायचं आहे. मिनरल अँड बायो रिसोर्सेस फ्रॉम ओशियन. Can you tell? Are minerals to be found in seas and on the seabed as they are found inside the earth. म्हणजे भूगर्भामध्ये ज्याप्रमाणे खनिजे आढळतात त्याप्रमाणे समुद्रात किंवा समुद्राच्या तळाशी काही खनिजे सापडत असतील का. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट मिलियन्स ऑफ टन्स ऑफ मिनरल्स आर टू बी फाउंड डिझॉल्व इन ओशियन वॉटर. म्हणजे शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की समुद्राच्या पाण्यात किंवा महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अब्जावधी टन अशी खनिजं आहेत ती जे की पाण्यामध्ये विरघळलेली आहेत. देअर आर व्हेरी लार्ज रिझर्व ऑफ टिन, क्रोमियम, फॉस्फेट, कॉपर, झिंक, आयर्न, लीड, मॅंगनीज, सल्फर, युरेनियम एक्सेट्रा. मग हे जे आहेत सगळे तर ते समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळून येतात.
in the ocean and seabeds. We get many types of gems, coaches, shells and pearls from the sea. म्हणजे तुम्ही समुद्रापासून मोठ्या प्रमाणावरती रत्न, शंख, शिंपले, मोती मिळवता. रिअल पर्ल्स आर इफ वन कॉस्टियर दॅन गोल्ड. जे खरे मोते जे आहेत तर ते पर्ल्स म्हणजे मोती तर त्याची किंमत सोन्यापेक्षा सुद्धा जास्त असते. There are large scale reserve of minerals and natural gas at the bottom of sea. तर समुद्राचा जो तळ आहे तर त्या तळामध्ये खनिज तेलाचा साठा आणि नैसर्गिक वायूंचा साठा मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. आपण लास्ट व्हिडिओला पाहिलं होतं. वी अवेल ऑफ दीज ड्रिलिंग ऑइल अँड गॅस वेल्स. मग हा आपल्या खनिज तेलाचा जो साठा आहे तो आपण विहिरी खोदून किंवा तेल वायू हे जे आहेत तर ते मिळवतो. मराईन वेल्थ तुम्हाला दाखवलेली आहे. इथं काही सुमाने व्हरायटी ऑफ फिशेस, शंख, शिंपले, पर्ल्स दाखवलेली आहेत. नेक्स्ट, इन इंडिया द फर्स्ट मिनरल ऑइल वेल. म्हणजे भारतातील पहिली सागर तळातील जी ऑइल वेल आहे किंवा विहीर आहे तर ती बघा सागर सम्राट was drilled in 1974 at the oil field called Bombay. High for obtaining mineral oil and natural gas from the bottom of sea. The natural gas from this well is carried by a pipeline to a place called Uran. म्हणजे भारतातील सागर तळापासून खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट नावाची ही विहीर खोदण्यात आलेली आहे किंवा खणली आहे. तर या विहिरीमधून नैसर्गिक जो गॅस भेटत आहे किंवा तर तो गॅस जो आहे तो पाईपलाईनद्वारे उरण या ठिकाणी वाहून आणला जातो. मिनरल रिसोर्सेस फ्रॉम ओशियन. समुद्रापासून कोणकोणते मिनरल्स किंवा खनिजे भेटतात ते पाहूयात. थोरॅनियम used in production of atomic energy. म्हणजे ॲटॉमिक एनर्जी म्हणजे अणुऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावरती थोरॅनियमचा वापर केला जातो. मग ही अणुऊर्जा कुठे वापरली जाते? वेगवेगळे जे यान आहेत, उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह जे दुसऱ्या ग्रहावरती जे पाठवले जातात तर त्या ठिकाणी ह्या ॲटॉमिक एनर्जीचा जास्त वापर केला जातो. मॅग्नेशियम used in फ्लॅश बल्ब ऑफ अ कॅमेरा. कॅमेऱ्याचे जे फ्लॅश बल्ब आहे तर त्या ठिकाणी मॅंगनीजचा वापर केला जातो. पोटॅशियम द मेन इन्ग्रेडियंट इन प्रोडक्शन ऑफ सोप, ग्लास अँड फर्टिलायझर्स. म्हणजे साबणा, काचा आणि खत निर्मितीसाठी या पोटॅशियमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सोडियम यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ क्लॉथ्स अँड पेपर. कापड आणि कागद निर्मितीसाठी सोडियमचा यूज केला जातो. सल्फेट यूज्ड इन मेकिंग आर्टिफिशियल सिल्क. म्हणजे आर्टिफिशियल सिल्क रेशीम तयार करण्यासाठी सल्फेटचा यूज केला जातो. बायो रिसोर्सेस इन ओशियन. फिश लाईक पॉम्पलेट, सीर फिश ॲज अल्सो श्रिम्प अँड प्राउन. दे आर सोर्सेस ऑफ प्रोटीन अँड विटॅमिन्स. दे आर फॉर मेनली यूज्ड ॲज सी फूड्स. म्हणजे तुम्ही फिश लाईक पॉम्पलेट, सी फिश म्हणजे कोळंबी, सुरमई, पॉपलेट वगैरे ज्या आहेत व्हरायटी तर त्या ज्या व्हरायटी आहेत तर त्या व्हरायटीमध्ये जास्त प्रमाणावरती प्रोटीन्स आणि वेगवेगळे विटॅमिन्स असतात. याचा फूड म्हणून वापर केला जातो. ड्रिंक्ड श्रिम्प बॉम्बे डक पावडर. म्हणजे तुम्ही त्याला सुकट बोंबील याची भुकटी म्हणतो. यूज्ड ॲज पोल्ट्री फीड अँड इज अ गुड मॅन्युअर. तर याचा एक पोल्ट्री फीड म्हणजे कोंबड्यांचं खाद्य म्हणून वापर केला जातो. त्याचबरोबर गुड मॅन्युअर म्हणजे खत म्हणून सुद्धा शेतीसाठी वापर केला जातो. शेल्स शिंपले यूज फॉर प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स, ऑर्नामेंट्स अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल्स. या शेल्सचा वापर शिंपल्यांचा औषध निर्मितीसाठी, ऑर्नामेंट्स म्हणजे वेगवेगळे अलंकार तयार करण्यासाठी आणि डेकोरेटिव्ह आर्टिकल्स वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह वस्तू तयार करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. फंगी म्हणजे बुरशी यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. वेगवेगळ्या ज्या प्रतिजैविक आहेत तर ते तयार करण्यासाठी या समुद्रामध्ये जी बुरशी आढळते तिचा वापर केला जातो. नंतर शार्क अँड कॉडफिश यूज फॉर प्रोडक्शन एडिबल ऑइल रिच इन व्हिटॅमिन A, D अँड E.
सी ककंबर्स म्हणजे समुद्र काकडी. यूज अँड मेडिसिन फॉर ट्रीटिंग कॅन्सर अँड ट्युमर्स म्हणजे कॅन्सर आणि ट्युमर्स म्हणजे मेंदूमध्ये वगैरे गाठ तयार होते, त्याला ट्युमर्स म्हणलं जातं. हे त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी सी कुकुंबरचा यूज केला जातो. नेक्स्ट पेज. मराईन ऑक्युपेशन म्हणजे सागरी व्यवसाय काय आहेत. फिशिंग मेन ऑक्युपेशन मासेमारी मुख्य व्यवसाय. साल्ट फार्मिंग म्हणजे मिठागरे अ बिग इंडस्ट्री म्हणजे मिठाची मोठी शेती किंवा मोठा उद्योग. थर्ड ट्रान्सपोर्ट बिझनेस म्हणजे वाहतूक व्यवसाय. ट्रान्सपोर्ट बाय सी समुद्रमार्गी किंवा जलमार्गाने प्रवास करणे. सी टुरिझम मीन्स ऑफ फायनान्शियल इन्कम सागरी पर्यटन म्हणजे आर्थिक उत्पन्न जास्त. मॅन्युफॅक्चरिंग डेकोरेटिव्ह आर्टिकल्स वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू तयार करणे. अशा प्रकारे हा चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. याचा एक्झरसाइज कंप्लीट करा. थँक्यू.